नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण कोर्ट कचेरी या चॅनलवर एका नवीन विषयासोबत बोलणार आहे। आज आपल्यासोबत कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल व कोर्ट कचेरी सोशल मीडियाचे ॲडमिन ॲडव्होकेट कैलासजी नाईक साहेब आहेत। आणि कैलासजी नाईक साहेब आपल्याला अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट्सच्या एखादा अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट्स केला म्हणजे नोंदणी न करता एखादा दस्त केला तर त्या दस्ताच्या विरोधात आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये तुर्तात ताकीद मागता येईल का आणि मागितली तर ती मिळेल का? नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। गावडे साहेब, आपल्याला माहीत आहे की कोणत्याही मिळकतीची किंमत, स्थावर मिळकतीची किंमत जर का 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 17 प्रमाणे त्याची दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागते। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्या मिळकतीचं जे व्हॅल्युएशन आहे तर त्या व्हॅल्युएशनवर आपल्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं, तरच त्या मिळकतीचा व्यवहार हा कायदेशीर मानला जातो। जसं की आता आपण प्रश्न विचारला की एखादा अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल तर अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट याचा अर्थ काय? तर स्थावर मिळकतीचा एखादा दस्त ज्याचं मूल्य 100 रुपयापेक्षा जास्त आहे, परंतु जसं की मी आत्ता सांगितलं की रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 17 प्रमाणे त्याची नोंदणी केलेली नाही तर त्याला आपण अनरजिस्टर्ड दस्त असं म्हणू। आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न असतो की आम्ही इसारा पावतीचा दस्त जो आहे तो नोटरी पब्लिक यांच्याकडं आम्ही नोटरी केलेला आहे, मग त्या नोटरी पब्लिक यांच्याकडं एखादा दस्त जर नोंदवला स्थावर मिळकतीच्या संदर्भातला तर त्याला रजिस्ट्रेशन झालं असं म्हणायचं का? तर अजिबात नाही। कारण रजिस्ट्रेशन हे फक्त सब रजिस्ट्रार कचेरीमध्ये, ज्याला मराठीमध्ये आपण दुय्यम निबंधक कार्यालय असं म्हणतो, त्या ठिकाणीच होतं। आणि कोणत्याही स्थावर मिळकतीचे हक्क तब्दील जर करायचे असतील तर आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यावर स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते। आता आपण आपल्या या प्राथमिक माहितीनंतर, जे आपला मित्रपरिवार आहे त्यांना दिलेल्या प्राथमिक माहितीनंतर आपण मूळ विषयाकडे येऊया। आपण असा प्रश्न विचारला की मी एखादी मिळकत दुसऱ्या व्यक्तीकडून, उदाहरणार्थ मी एक 10 लाख रुपयाला खरेदी घेण्याचा व्यवहार केलेला आहे, त्या व्यवहारापोटी मी त्या व्यक्तीला एक 5 लाख रुपये इसारा म्हणून रक्कम दिलेली आहे आणि उर्वरित 5 लाख रुपये जे आहेत ते खरेदी खताच्या वेळेला द्यायचे असं आपसात ठरलेलं आहे। त्या नोटरी दस्तामध्ये मिळकतीचा कब्जा जो आहे तो कब्जासुद्धा त्या मालकाकडून खरेदी घेणाऱ्याने घेतलेला आहे, म्हणजे ज्याला आपण कब्जे इसारा पावती म्हणू, ज्याद्वारे काही ॲडव्हान्स रक्कम दिली आणि त्या मिळकतीचा ताबा घेतला, उर्वरित रक्कम खरेदी खताच्या वेळेला द्यायचं ठरलेलं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतात तेव्हा एखाद्या जो मिळकतीचा मालक आहे तो असं म्हणतो की मी त्या व्यक्तीला मिळकतीचा ताबाच दिलेला नाही आणि त्या इसारा पावतीमध्ये लिहिलेला मजकूर खोटा आहे, ॲक्च्युली त्या इसारा पावतीचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही। दॅट ॲग्रीमेंट टू सेल, अनरजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल, दॅट इज द इसारा पावती वॉज नॉट ॲक्टेड अपॉन, त्याचं एक्झिक्युशन झालेलं नाही असं म्हणून त्या मालकाचं म्हणणं असतं। हीच जी सेम परिस्थिती आहे गावडे साहेब, ती अगदी नोटरीकडं सुद्धा एखादा दस्त जो आहे तो रजिस्टर केलेला नाही, सध्या स्टॅम्पवर एखादा व्यवहार केला आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे की जरी त्यामध्ये ताबा दिलेला असला तरी वाद जेव्हा होतात आणि तो व्यक्ती जेव्हा न्यायालयामध्ये येतो आणि तो म्हणतो की या दस्ताद्वारे, उदाहरणार्थ नोटरी दस्ता असो, उदाहरणार्थ स्टॅम्प पेपरवर लिहिलेला मजकूर असो, इसारा पावतीच्या संदर्भातला जो कुठंच रजिस्टर केला नाही, तर त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये मी या व्यक्तीबरोबर व्यवहार केला आहे, मी या व्यक्तीबरोबर त्या मिळकतीची किंमत ठरवली आहे, हा दस्त आहे ज्याच्यामध्ये मी, जसं आपण आत्ता उदाहरण घेतलं की मी जी रक्कम आहे ती 5 लाख रुपये, माझी जी 10 लाखापैकी 5 लाख रुपयाची जी रक्कम आहे ती मी त्यांना ॲडव्हान्स म्हणून दिलेली आहे, उर्वरित मी खरेदी खताच्या वेळेला देणार आहे, पण माझ्या कब्जाला तो मालक डिस्टर्ब करतो आहे, मला त्या कब्जातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून त्या व्यक्तीनं मनाईचा दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल केला। आय एम टॉकिंग मोर पर्टिक्युलरली द इंजंक्शन सूट इन विच द प्रेयर ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स हॅज नॉट बीन प्रेड, म्हणजे त्या ॲग्रीमेंटवरून खरेदी खत होऊन मिळण्यासाठीचा दावा नाही, फक्त इंजंक्शनचा सूट की या नोटरी करारपत्राने, या स्टॅम्प पेपरप्रमाणे या मिळकतीचा ताबा माझ्याकडे आहे आणि ज्यांनी मला दिला तो ऑब्स्ट्रक्शन करतो आहे, त्यामुळे मला हरकत द्या।
आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 आपल्याला माहीत आहे गावडे साहेब, की ज्याच्याद्वारे आपण टेम्पररी इंजंक्शन मागू शकतो. म्हणजे या दाव्याचा निकाल लागण्यास बराच कालावधी जाणार आहे. त्या दरम्यान मला जर डिस्पजेस केलं गेलं, मला जर कब्जातून काढून टाकलं गेलं तर माझं खूप मोठं नुकसान होणार आहे. मी अर्नेस्ट मनी जे ॲडव्हान्स पेमेंट आहे ते केलेलं आहे वगैरे कारणानुसार मला सकृत दर्शनी केस आहे, न्यायाचा समतोल माझ्या बाजूने आहे, मी इरिपेरेबल लॉस सफर करणार आहे, त्यामुळे मला मनाई द्या असं म्हणून जर तो खरेदी घेणारा व्यक्ती गेला तर त्याला तशा प्रकारची मनाई मागता येणार नाही, ती देता येणार नाही. याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे. आपण त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामधल्या जर फॅक्ट्स पाहिल्या गावडे साहेब तर त्याच्यामध्ये सुद्धा 92.50 करोड रुपयाचा तो व्यवहार होता. आउट ऑफ विच सम अर्नेस्ट मनी वॉज पेड टू द ओनर. का त्या मालकाला काही रक्कम दिली गेलेली होती आणि त्या ॲग्रीमेंटच्या आधारे तेवढी रक्कम ॲडव्हान्स स्वीकारून त्या मिळकतीच्या मालकाने जो खरेदी घेतोय त्याला कब्जा दिला असं त्या घेणाराचं म्हणणं होतं. ऑन द कॉन्ट्ररी वेन द केस इज रिच्ड इन द कोर्ट बोथ पार्टीज अपियर्ड दे आर्ग्यूड. मालकाचं म्हणणं असं होतं की मी यांना कब्जाच दिला नाही अँड व्हॉट एव्हर द डॉक्युमेंट वॉज रिटर्न, जे कागद होता जो नोटरीचा दस्त होता इसारा पावती ज्याच्यामध्ये पोझिशन दिलं गेलेलं होतं दॅट डॉक्युमेंट इज नॉट ॲक्टेड अपॉन. म्हणजे त्याचं ॲक्च्युली अंमलबजावणी झालेलं नाही. कागदात लिहिलं जरी असलं तरी प्रत्यक्षात ती मिळकत माझ्याच ताब्यामध्ये. जेव्हा हे इश्यू रेज झाले, दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला, तेव्हा जे प्रथम कोर्ट होतं, प्रथम कोर्टाने असं मांडलं की ॲज द डॉक्युमेंट इज कंपल्सरी रजिस्ट्रेबल, म्हणजे स्थावर मिळकतीचा हा व्यवहार 100 रुपयापेक्षा जास्त आहे आणि 100 रुपयापेक्षा जास्तीचा व्यवहार असल्यामुळं कलम 17 प्रमाणे याला कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे. जे केलेलं नाही, नोटरी असलं तरी सर्वात आधी तो जो घेणार आहे त्याने रजिस्ट्रेशन ॲक्टच्या 35 प्रमाणे ते जे आहे ते इम्पाऊंड केलं पाहिजे. म्हणजे त्या दस्ताला व्हॅल्युएशनप्रमाणे त्या नोटरीच्या दस्ताला स्टॅम्प ड्युटी आधी पेड केली पाहिजे आणि ती स्टॅम्प ड्युटी पेड केल्यानंतरच त्या कागदाला पुराव्यामध्ये वाचता येईल. म्हणजे विदाऊट स्टॅम्प ड्युटी पेड करता आपण एक बाहेर अनरजिस्टर कागद करणार, कधी तो नुसते स्टॅम्पवर लिहिणार, कधी आपण त्याची नोटरी करणार, शासकीय स्टॅम्प बुडवण्यासाठी आपण जे आहे ते रजिस्ट्रेशन करणार नाही, खरेदीच्या वेळी बघू म्हणणार, आपण ताबा घेणार, न्यायालयामध्ये येणार आणि म्हणणार की माझ्याकडे ताबा आहे मला मनाई द्या. तर असं नाही चालणार, असं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं या केसमध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे. मित्रांनो, या माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी केस गेलेली होती त्या केसचं नाव आहे सलीम बेग विरुद्ध सय्यद नावेद आणि 35A रजिस्ट्रेशन ॲक्ट याबद्दल या केसमध्ये डिस्कस केलं गेलेलं आहे. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा जे खालील कोर्टाने निष्कर्ष नोंदवलेले होते तोच निष्कर्ष जो आहे तो कायम केलेला आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा याच्यामध्ये असंच म्हटलेलं आहे की अनलेस अँड अंटिल दॅट ॲग्रीमेंट टू सेल विच इज रजिस्टर्ड बिफोर द नोटरी ऑफिसर इज नॉट इम्पाऊंडेड इट कॅनॉट बी रीड इन द एव्हिडन्स. त्याला पुराव्यामध्ये वाचता येणार नाही, त्याचा आधार घेता येणार नाही जोपर्यंत त्याला इम्पाऊंड केलं जाणार नाही जी व्हॅल्युएशनवर स्टॅम्प ड्युटी आहे ती. आणि जेव्हा ती व्हॅल्युएशनवर स्टॅम्प ड्युटी देऊन तो डॉक्युमेंट इम्पाऊंड होईल तेव्हाच त्याला पुराव्यात वाचता येईल. त्यानंतरच त्याची कायदेशीरता बेकायदेशीरता, त्या दस्ताने ॲक्च्युअल कब्जा दिला आहे का, तो दस्त ॲक्टेड अपॉन झाला आहे का, त्या दस्ताचं एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी झालेली आहे का फक्त कागदात लिहिलेलं आहे आणि प्रत्यक्ष कब्जा हा मालकाकडेच आहे का, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाहता येईल. आणि असं म्हणून जो रिलीफ आहे या ॲग्रीमेंट टू सेलच्या आधारे नोटरी केलेल्या तर तो देण्यास माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा नकार दिलेला आहे. म्हणून जर का 100 रुपयापेक्षा जास्तचं जर का कोणताही व्यवहार असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. आपण इसारा पावती करू शकता, परंतु इसारा पावती केल्यानंतर तो व्यवहार कंप्लीट करणं हे खूप गरजेचं आहे, जो स्टॅम्प ड्युटी देऊन रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 17 प्रमाणे नोंदणी करून घ्यावा लागतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. त्यासोबतच मित्रांनो, आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा. धन्यवाद.